सिद्धी करवले या दोन संघांमध्ये ओटू उमेश. चला जय दुर्गा रोइंझन या टीमनं टॉस इथे जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने घेतला आणि मॅच नंबर 6 आपण पाहतोय. 6व्या क्रमांकाची मॅच. सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये दाखल झालेली आहे. सिद्धी करवलेची पहिलाच बॉल. यावेळेस पास स्विंग केला बॉलला मिड विकेट रिजन मध्ये. दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरा डीप मध्ये तिथे अडवला जाईल का, परंतु बॉल स्किड झालाय. अक्षय पाटील कडून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. पहिल्याच बॉलवरती पहिला चौकार बॅट्समन बंटी पाटीलच्या बॅटमधून. तर उदय म्हात्रे यांना विनंती आहे की आपण देखील यायचं, आपला देखील शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे. गुरुशट म्हात्रे आणि कैलाश म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते उदय म्हात्रे खुटार यांचा आपण सन्मान करायचा. सेकंड बॉल. बॉलर तयार. प्रणव पाटील यावेळेस बाउन्सर घेत विकेट किपरच्या हातामध्ये अपील होती, परंतु अपीलला खारीज केली. पंच सुनील पाटील आहेत मुख्य पंचांच्या समेत आणि स्क्वेअर लेगला जो पंच आहेत शिरडोनचे संतोष चौधरी सर. खूप चांगली अंपायरिंग कालच्या सत्रापासून त्यांची राहिली. आज मात्र सुनील पाटील आहेत. गेली 4 दिवस सुनील पाटीलनं देवांश ट्रॉफी चिंचपाडा या स्पर्धेमध्ये अंपायरिंग केली. आज मात्र इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांच्याकडून सुद्धा खूप चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये राहिलेली आहे. बॉलर तयार. यावेळेस हाफ क्रॅकर हुक केला बॉलला. लॉंग लेगला बॉल चाललाय, ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड खूप फास्ट आहे आणि बॉल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय खणखणीत चौकार बंटी पाटीलच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 8 रन. 8 रन झालेले आहेत. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला जय दुर्गा 11 रोइंझन या टीमनं. आणि पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना विघ्नेश बाबेश 11 सिद्धी करवले. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 8. बॉलर तयार. प्रणव पाटील यावेळी सरळ खेळलाय. खूप चांगला फटका, परंतु तिथे ओ माय गॉड ब्रिलियंट कॅच स्पेक्टॅक्युलर. प्रतीक पाटीलने टिपलाय जाईल आणि इथे काय घडेल, पंचांचा निर्णय काय येईल. खूप तर चांगला झेल टिपलाय प्रतीक पाटील ना लॉंगॉन रिजन मध्ये. आणि इथे पंच सल्ला मसलीत करतील आणि इथे बाद दिलाय. पंचांना घोषित केलाय हा बॅट्समन आउट आहे. खूप चांगला झेल प्रतीक पाटीलला टिपला आणि पहिली विकेट इथे गमावली मी म्हणेन बंटी पाटीलची. तर फर्स्ट एडचा वापर करायचा आहे आज, कारण या स्पर्धेला आयुष हॉस्पिटलच्या माध्यमातून ती सेवा आम्हाला तब्बल पुरवली गेली आहे. तर आज डॉक्टर ची भूमिकेमध्ये आपण बघूया आता कोण डॉक्टर होतोय. धीरज म्हात्रे, डॉक्टर धीरज म्हात्रे मैदानामध्ये. आज आपण पाहतो की या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये दुसऱ्यांदा इंजुरी झालेली आहे. दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा इंजुरी झाली होती. विक्रांत पाटील जो बॉलर्स होता त्याच्या पायाला थोडीशी इंजुरी, त्यानंतर मात्र इथे इंजुरी झाली. पहिला इथे गडी बाद झाला. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 8 रन. विघ्नेश सिद्धेश 11 विघ्नेश भावेश 11 सिद्धी करवले विरुद्ध जय दुर्गा 11 रोइंझन या दोन टीमच्या दरम्यान ही 6व्या क्रमांकाची मॅच आपण पाहतोय. टॉस जिंकला जय दुर्गा 11 रोइंझन टीमनं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या ओव्हरमध्ये टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना सिद्धी करवले. टीमची धावसंख्या 8. तर दोन्ही संघांना एक सुवर्ण संधी आहे. आई ग्रुपचे सर्व या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय कैलाश म्हात्रे आणि गुरुशेठ म्हात्रे यांच्याकडून जो कोणता खेळाडू लगातार 3 षटकार ठोकेल त्याच्यासाठी 2000 आणि जो खेळाडू कोणता लगातार 3 विकेट प्राप्त करेल त्याच्यासाठी 2000. म्हणजे दोन्ही बाजूनी एक अति उत्साह वाढवण्याचा काम आपण पाहतोय कैलाश म्हात्रे आणि गुरुशेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून. आणि हीच तर मित्रांनो ओळख आहे या स्पर्धेची. ज्ञानेश्वर महाराजांना म्हटलेलं आहे जया नाम जान दान मोक्ष निधाडाचे कारण.
बक्षिसांची रेलचेल आहे प्रत्येक हो. खेळाडूवर. आणि जो कोणता खेळाडू या पूर्ण स्पर्धेमध्ये 50 धावा काढेल त्या खेळाडूला, कारण एक खेळाडूने 50 धावा इथे ठोकल्यात वैयक्तिक रजत मुंडे याने त्याने तो बक्षीस प्राप्त केलाय. तर त्या खेळाडूला, प्रत्येक खेळाडूला जो कोणी 50 धावा ठोकेल वैयक्तिक त्याला मात्र 37-13 म्हणजे 3713 रुपयाचं पारितोषिक, कारण गाडी क्रमांक आहे आमच्या कैलाशत म्हात्रे यांचा, तर तो पारितोषिक त्यांना दिला जाईल त्या खेळाडूला. पाहूया कोणता खेळाडू. अजूनही 2 दिवस ही स्पर्धा आहे, एक उद्याचा एक दिवस अजून आहे. कुटुंब बांधवांचे संदीप गरज इथे आलेत, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावरती. खेळाडू लगातार 3 षटकार ठोकेल, कुठला खेळाडू विकेट हॅट्रिक घेईल त्याच्यासाठी आदरणीय श्री कैलासदादा म्हात्रे आणि आदरणीय श्री गुरुनाथ म्हात्रे साहेबांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि जो खेळाडू मात्र या स्पर्धेमध्ये 50 लगावेल त्याच्यासाठी सुद्धा 3713. यावेळेस पास समोर खेळले, ऑफ ड्राईव्ह ते केलाय, डीप मधून क्षेत्ररक्षक येणार, चेंडू पर्यंत पोहोचणार, तोपर्यंत ट्रॅकिंग इन ला फेक आली, तोपर्यंत 2 रन इथे कंप्लीट झालेले आहेत बॅट्समन सचिन गायकरच्या बॅटमधून. तर याच दरम्यान आपले सन्माननीय अनिल भागीस साहेब आणि सुनील भागीस साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 5-5 हजार रुपयाचा डोनेशन आम्हाला पुरस्कृत केलाय. त्याबद्दल अनिल भागीस साहेब आणि सुनील भागीस साहेब यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. यावेळेस इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावरून खेळला बॉल, 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोर आहेत. 2 रन कंप्लीट, तिसऱ्या रनचा प्रयत्न होईल का, परंतु तसं होत नाही. चेंडूची फेक ॲक्युरेट आली, त्यामुळेच की काय या 2 रन मात्र घेऊ शकला बॅट्समन. आणि या 2 रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 12. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं सुरू आहे. प्रणव पाटीलनं खूप चांगली बॉलिंग केली, एक विकेट प्राप्त केला, परंतु त्यानं धावा खर्च केल्या या ओव्हरमध्ये 12. तर सन्माननीय अप्पा भागीस साहेब यांच्याकडून तब्बल 11,000 रुपयाचा डोनेशन आम्हाला पुरस्कृत केलाय. त्याबद्दल अप्पा भागीस साहेब आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. हाच प्रेम आहे, हाच कैलाशत म्हात्रे, गुरुशेठ म्हात्रे यांच्यावरती असलेला प्रेम आहे, जिवाला आहे. आणि आज पाहतोय आपण तब्बल 5 दिवसामध्ये किती मान्यवर या व्यासपीठावरती आलेत. कारण याचं ज्वलंत उदाहरण, एकमेव उदाहरण आपण पाहतोय की एवढे मान्यवर प्रेमापोटी इथे येत असतात आणि आल्यानंतर मात्र त्यांच्या माध्यमातून स्पर्धेला काही ना काही एक आपल्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न त्यांच्या प्रत्येक मान्यवरांच्या माध्यमातून केलं जात आहे. या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. येस, अजिवलीवरून खास उपस्थित झालेले आहेत आमचे आदरणीय श्री आप्पा बागीत, आणि याचं सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे, त्यांचं मनापासून आभार आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय आशिष पाटील. टाटा रुग्णालय इंडकडून बॉलिंग करण्यासाठी ट्रॅक वरती तयार आहे. कप्तान आहे, टीमचा नेता. यावेळेस पॉप्युलर लेनचा बॉल ऑफ ड्राईव्ह ते केलाय, अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय डीप मध्ये. खूप चांगली फिल्डिंग होते. लॉंग ऑफला जो क्षेत्ररक्षक होता त्यानं बराच अंतर कापलं आणि बॉल फील्ड केलाय. अक्षय पाटील, तोपर्यंत सिंगल मात्र कंप्लीट झाली. आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 11. नवीन बॅट्समन मैदान 13 आहे. नवीन बॅट्समन अक्षय पाटील आलाय इन ॲट नंबर 3 मध्ये. आता मात्र हे बॅटल आपल्याला पाहायला मिळेल, कारण स्ट्रायकिंग इनला आहे कॅप्टन टीम करवलेचा आणि एका बाजूला बॉलर्स आहे कॅप्टन. परंतु इथे मात्र कव्हरच्या डोक्यावरून बॉल केलाय, डीप बॅकवर्ड पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर जातो, बॉल थांबणार नाही. हा येतोय खणखणीत चौकार. गायकरच्या बॅट मधून हा चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने स्कोअर बोर्डवरती रन झालेले आहेत 17. 70. उद्या हा स्पर्धेतला शेवटचा दिवस, काळ्याचा दिवस आहे उद्या. या स्पर्धेची उद्या सांगता होईल. यावेळेस खूप चांगला फटका, कॅप मधून बॉल, ट्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, बॉल सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक बॅक टू बॅक सचिन गायकरच्या बॅट मधून चौकार येतोय.
ऑन ड्राईव्ह ते केलाय, मिड ऑन वरून बॉल चाललाय डीप लॉंग ऑनला. प्रतीक पाटीलनं बॉल अडवलाय, तोपर्यंत सिंगल आली सचिन गायकरच्या बॅटमधून आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 22. पहिल्या ओव्हरमध्ये प्रणव पाटीलच्या 12 रन आल्या होत्या, परंतु एक महत्वाची विकेट त्यानं प्राप्त केली आपल्या टीमसाठी. परंतु या ओव्हरमध्ये जर विचार केला तर आशिष पाटीलला 2 चौकार ठोकल्यानंतर या ओव्हरमध्ये रन आतापर्यंत आलेले आहेत 10. यावेळेस पंचांकडे अपील आणि अपीलला उचलून धरलाय. पंचांचं बोट आकाशाकडे अगदी प्लम मध्ये सापडला, स्टँडच्या मधोमध सापडला आणि लेग बिफोर विकेटची शिकार बनत मात्र बॅट्समन आउट होतोय. अक्षय पाटील दुसरा धक्का. दुसरा धक्का आजच्या दिवसातला हा 5व्या क्रमांकाचा मित्रांनो फलंदाज ठरलाय. तो लेग बिफोरची विकेट बनून मात्र तंबूच्या आश्रयाला परतलाय. 2 झटके लागल्यानंतर टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 22. आता नवीन बॅट्समन इन ॲट नंबर 4 मध्ये विकी पाटील आलाय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यावेळेस पा खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, खोदून काढलाय बॉल, तिथे खराब फिल्डिंग झाली कव्हर पॉईंट आणि बॅकवर्ड पॉईंटच्या मध्ये. तोपर्यंत 2 रन इथे कंप्लीट झाले आणि अशा पद्धतीनं ओव्हरची होती समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 24 रन. 2 विकेटचं नुकसान झाल्यानंतर या कॉमेंट्री बॉक्स मध्ये समालोचन क्षेत्रातील एक हास्य सम्राट समालोचक आणि समालोचन क्षेत्रातील एक इंदूरकर महाराज ज्याच्याकडे पाहिलं जातं असे करावे गावचे दशरथ पाटील उपस्थित होणार आहेत अशाचे फवारे घेऊन. परंतु इथे मात्र लेट कट केला आणि बॉल चाललाय डीपिश बॅकवर्ड पॉइंट आणि गल्लीच्या मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि येतोय चौकार. विकी तर एक प्रश्न केला मला कॉमेंटेटरनी, जर गोट्या अंपायर इथं नसतो स्वर्गामध्ये नसला तर कोण याच्यावर होणार? याच्यावर कोण नाही बघूया, याच्यावर फक्त यम खुश होणार. तर यम काळा हा काळा, काल्या साडीला काला ब्लाऊज मॅच. काय टायमिंग आहे क्या मित्रांनो. बात आहे. नक्कीच हे दशरथ दादा पाटील होते. तर शक्यता दशरथ दादा पाटील यांना उद्या आपण शक्यता ऐकू शकतो. बॉलर तयार. यावेळेस पा फुलरलेनचा बॉल ऑफ ड्राईव्ह ते केलाय. बॉल चाललाय मिड ऑफ वरून डीप लॉंग ऑफ कडे. खूप चांगली फिल्डिंग होती तिथे लॉंग ऑफ रिजन मध्ये विक्रम पाटील कडून. तोपर्यंत सिंगल आले आणि सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड वरती आहे 29. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू आहे. निवृत्ती म्हात्रे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. निवृत्ती म्हात्रे यांना नक्कीच आमंत्रण आहे की या व्यासपीठावरती स्वागत आहे आपलं. प्रणव पाटील तयार. उर्ध विकेट. यावेळेस पा लेफ्ट केला बॉल, पिचिंग पाहिली, रीड केला बॉलला आणि सोडून दिला आउटसाइड ऑफ स्टंप. पंचचा इशारा मात्र येतोय. इट इज कॉल व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड वरती 30.
अशाचे फवारे उद्या आपल्याला पाहायला मिळतील. समालोचन क्षेत्रातील इंदोरकर महाराज ज्याला म्हटलं जातं, कराबगावचे दशरथ पाटील यांचं समालोचन आपल्याला उद्या खाल्याच्या कीर्तनाला ऐकायला मिळेल. जाऊया मॅचकडे. टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 30 रन. षटक क्रमांक 30 सुरू असताना 2 विकेट मात्र गमावलेले आहेत. विघ्नेश भावेश सिद्धी करवले टीमनं टॉस हरल्यानंतर बॅटिंग करतोय मैदानामध्ये. मॅच क्रमांक 6 6व्या क्रमांकाची मॅच आपण मैदानामध्ये पाहतोय. आई 11 क्रिकेट संघ ओव्हे आयोजित आई चषक 2021. बॉलर तयार प्रणव पाटील. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटला स्लाइस करून चाललाय बॉल बॅकवर्ड गलीला. सुशांत पाटील बॉल अडवेल तोपर्यंत सिंगल मात्र कंप्लीट केली बॅट्समन विकी पाटीलच्या बॅटमधून. सचिन गायकर खेळतोय 3 चौकाराच्या साहाय्याने. खूप चांगली बॅटिंग करतोय. आपला डाव पूर्णपणे आपल्या डावाची सूत्र या सचिन गायकरनं आपल्या हातीमध्ये घेतलेली आहेत. टीमची धावसंख्या 1 ने वाढते 31 या आकड्यावरती. तर आमची भागीत आणि भागीत कंपनी नक्कीच अप्पा भागीत साहेब त्यांचे पूर्ण टीम नक्कीच या स्पर्धेला विजेत देऊन उपस्थित दाखवून नक्कीच इथून रजा घेताना आम्ही आभार व्यक्त करतो त्यांचे. यावेळेस आणखीन एक डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली कमबॅकची भूमिका प्रणव पाटीलनं केली. कारण पहिलं षटक प्रणव पाटीलचं 12 रनचं आलं होतं, परंतु तिसरं षटक संघाचं टाकत असताना आणि स्वतःचं दुसरं टाकत असताना आतापर्यंत धाबा खर्च केलेले आहेत 7. ट्रॅकिंगवरती आहे बॅट्समन सचिन गायकर. यावेळेस फुलरलेनचा बॉलर बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. मिस टाइम स्ट्रोक आहे. बॉल चला डीप मध्ये, तोपर्यंत सिंगल आली सचिन गायकरच्या बॅटमधून आणि अशा पद्धतीनं ओव्हरची होते समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये जाईल आणि आपण जाऊया सँडी डीजे कडे एक चांगलं सुमधुर संगीत ऐकण्यासाठी. विश्वजित ठाकूर मोठ्या ही लढत आहे. 3 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती टॉस हारल्यानंतर विघ्नेश भावेश 11 सिद्धी करवले टीमची 32. 2 विकेटचं नुकसान झालेलं आहे. आता ओव्हर नंबर 4 मध्ये आलाय प्रतीक पाटील. षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती प्रतीक पाटील सज्ज झालाय आणि स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे सचिन गायकर. खूप चांगली बॅटिंग करतोय. 3 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेले आहेत. सर्व डावाची सूत्र मात्र आता सचिन गायकरनं आपल्या हाती घेतलेली आहेत. बॉलर तयार प्रतीक पाटील. ओव्हर नंबर 4 मध्ये उर्दू विकेटने बॉलिंग करतोय. पहिलाच बॉल. यावेळेस फॉलोअप केला होता बॉलला. शेवटपर्यंत बॉलच्या लेन पर्यंत जाण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला आणि बॉलनं विकेट किपरचा वेध घेतला. खूप चांगली बॉलिंग, अगदी व्हॅलिड डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली प्रतीक पाटीलची. डॉट बॉलची होते समाप्ती. टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती आतापर्यंत 32. 2 विकेट्स गमावलेले आहे सिद्धी करवले टीमनं. 6व्या क्रमांकाची मॅच आपण पाहतोय. बॉलर तयार. यावेळेस खूप चांगला फटका.
सचिन गायकरच्या बॅट मधून बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनला क्लिअर करत चाललाय सीमारेषेच्या बाहेर. इज अ U6 षटकार. बोर्डवरती आहे 38. आदरणीय श्री कैलासदादा म्हात्रे यांचं मी मनापासून आभारी आहे. आमचे प्रेरणास्थान गुरुनाथ दादा म्हात्रे यांचं सुद्धा मी अगदी मनापासून आभारी आहे. आणि खास करून रायगड क्रिकेट समालोचनाचे असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आदरणीय श्री संदीप दादा पाटील यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कारण मला या स्पर्धेमध्ये 2 दिवस समालोचन करण्याची संधी त्यानं प्राप्त करून दिली. त्यांचं मनपूर्वक असा आभार आहे. आज आमचा प्रवास या स्पर्धेतून संपेल. टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्डवरती 38. खूप चांगली स्पर्धा आपण अनुभवतोय. सर्वांच्या पसंतीला उतरलेली आणि महाराष्ट्रामध्ये चर्चेत असलेली ही एकमेव स्पर्धा आई 11 क्रिकेट संघ उभे आयोजित आई चषक 2021 मध्ये. बॉलर तयार प्रतीक पाटील. यावेळेस और पिच बॉल होता ड्राईव्ह केलाय. खूप चांगली फिल्डिंग होते मिड ऑफच्या दरम्यान. तोपर्यंत सिंगल आली आणि डबल सुद्धा घेण्याचा प्रयत्न झालाय. सचिन गायकरच्या बॅटमधून 2 रन कंप्लीट झाल्या आणि या 2 रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती आहे 40 रन. या एरियामध्ये ज्यावेळेस रोहिंजन टीम खेळण्यासाठी येते त्यावेळेस मात्र क्षेत्ररक्षणामध्ये माहीर असलेला संघ आपण त्याला संबोधतो. यावेळेस ऑन ड्राईव्ह ते केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन रिजन मध्ये. बॉल फेकते तोपर्यंत सिंगल मात्र कंप्लीट झाली सचिन गायकरच्या बॅटमधून. आणि सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 41. षटक क्रमांक 4 सुरू आहे या मॅच मध्ये. स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय वर्ल्ड टेनिस क्रिकेट. राहुल उलवेकर जे खिडूक पाड्याचे आहेत. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट. यावेळेस का समोरच्या दिशेने खेळलेत. साइड स्क्रीनच्या अगदी डोक्यावरून उडवलाय बॉल. विकी पाटील ब्रँडेड स्ट्रोक आउट ऑफ द पार्क. आणि हा येतोय खणखणीत षटकार. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करण्यासाठी मैदानामध्ये उतरला विघ्नेश भावेश 11 सिद्धी करवले टीम. 6व्या क्रमांकाची मॅच. यानंतर मॅच मात्र आपल्याला या 2 संघामधून जो संघ जिंकेल तो मात्र स्टार 11 ओव्हे या टीमशी 2 हात करेल. आता ओव्हर नंबर 5 मध्ये आलाय प्रथम पाटील. षटक क्रमांक शेवट टाकण्यासाठी स्लॉग ओव्हर देत ओव्हर मध्ये प्रथम पाटीलला मात्र 5 रन केल्या बॉलिंग ट्रॅक वरती. प्रथम घरत आहे माफ करा. प्रथम घरत आलाय बॉलिंग मार्क वरती आणि स्ट्रायकिंग इनला बॅट्समन सचिन गायकर. पहिलाच बॉल फुलटॉस ज्युसी फुलटॉस होता. प्रॉपर टायमिंग केला आणि बॉल चालला लॉंग ऑनच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क. सचिन गायकरच्या बॅट मधून एक उत्तुंग षटकार. घेतली का? हा चला या 300 रुपये कुठे आहेत? चला 300 आणि एक रेड बॉल. थंड किंवा गरम? ऐवा कॅच लॉंगॉनला पकडलाय प्रेक्षकांना. टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्ड वरती 53. खूप चांगली बॅटिंग सचिन गायकरची. यावेळेस अलॉंग द कार्पेट चेंडू झाला लॉंगॉनला.
परंतु तिथे फंबलिंग झाली आणि त्यानंतर सचिन गायकरनं घेतलेल्या या 2 रन घ्यायला स्टेजवर आयला हॅलो बक्षीस घ्यायला स्टेजवर आयला आई वाक्याची वाला बघा आई वाक्याची वाला आई वाक्याची वाला आहे वा कॅचवाला आणि खरोखरच आत्ताच आलेत ते आपले फेमस गायक राजा अदईकर. वेलकम राजा. आणि आत्ताच आलेत ते, तर त्यांच्या हातूनच हा आयवा कॅचचा पारितोषिक देऊ. राजा आल्या तुमच्या हातून इथे एक प्रेक्षकाने कॅच घेतली आहे, खेळाडू आहे, तर त्याला हा पारितोषिक द्या. आणि हे 100 रुपये अजून एनर्जी ड्रिंकसाठी. क्या बात आहे. यावेळेस खूप चांगला बॉल स्विंग इन मिस. इथे मात्र रनआउटची संधी आणि आता मोठी विकेट रनआउटच्या रूपानं बाद झाली. आणखीन एक विकेट गमावली. सचिन गायकर मला रनआउटच्या रूपानं बाद व्हावं लागते. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्ड वरती 56. रायगड ठाण्याची जनता ही नाथा अनाविनत झाली. रायगड ठाण्याची जनता ही नाथा अनाविनत झाली. दिबा पाटील होते माय गोर गरिबांचं वाली. दिबा पाटील होते माय गोर गरिबांचं वाली. टीमची धावसंख्या 56 आणि 36 धावा सचिन गायकरच्या बॅटमधून आपण पाहिल्या. बॉलर तयार. यावेळेस खूप चांगला फटका स्लॉट मध्ये होता. बॉलला पाठवलाय फ्लॉटच्या बाहेर. आल्या मात्र विकी पाटीलनं षटकार ठोकलाय. उत्तुंग षटकार आणि टीमची धावसंख्या या 6 रनच्या मदतीनं स्कोअर बोर्डवरती रन झालेले आहेत 62 ला 3. 3 विकेटचं नुकसान झालेलं आहे. 62 रन झालेले आहेत. आणि संगीत क्षेत्रामधील एक नामांकित गायक आदरणीय श्री राजा अदईकर यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं मी आई चषक 2021 मध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. यावेळेस आणखीन एक उडवलाय खंवरच्या डोक्यावरून. तुम्ही फटका पाहू शकाल. षटकारांची हॅट्रिक मात्र ठोकलेली आहे विकी पाटीलनं. आणि त्याला मात्र बक्षीस लावण्यात आलं होतं आदरणीय श्री कैलासदादा म्हात्रे आणि आदरणीय श्री गुरुदादा म्हात्रे यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षिसाचा मानकरी मात्र ठरलाय. लगातार 3रा षटकार आणि या आजच्या दिवसामध्ये वैयक्तिक 6वा षटकार ठोकलाय विकी पाटीलनं. इन ऍक्शन आहे विकी पाटील. सेट ऑन अ फायर. खूप चांगली बॅटिंग. उसळलेल्या समुद्रासारखी मात्र मैदानामध्ये बॅटिंग सुरू आहे. टीमची धावसंख्या आता स्कोअर बोर्डवरती या 6 रनच्या मदतीनं 68 या आकड्यावर जाऊन पोहोचले. अजूनही शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. खार्डीचे सन्माननीय किशोर चौधरी यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. खार्डीचे सन्माननीय किशोर चौधरी जावय आहेत. या जावय व्यासपीठावरती. प्रथम गरज शेवटचा बॉल टाकण्यासाठी तयार. स्ट्रायकिंग इनला आहे एक धडक बॅट्समन विकी पाटील. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल फ्रिकाउंड रिस्टच्या साहाय्याने मनगटाच्या साहाय्याने चेंडूला ऑन साइडला ढकललाय. सिंगल घेतली. 2ऱ्या रनचा प्रयत्न आणि इथे 2री रन सुद्धा कंप्लीट केलेली आहे. 2 रनच्या मदतीने आता स्कोअर इथं झालेला आहे. पहिला डाव संपल्यानंतर 71 रनचं लक्ष आहे या मॅच मध्ये. जयदुर्गा 11 रोंजन टीम समोर. 71 रनच्या लक्ष्याचा पाठलाग रोंजन टीम कशा पद्धतीने करेल या मॅच मध्ये या ऐकूया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा हेदुटणे गावचा एक बुलंद आवाज रंज कालंजना. या गरीब जन कुठे हरवला. हॅलो. तर राजा अदईकर क्या बात है. नक्कीच बर्थडे आहे. सूरज भोईर याचाच वाढदिवस आहे. तर राजा अदईकर
यांचा नक्कीच आपण आवाज बर्थडे सॉन्ग ऐकणार आहोत. सूरज भोईर याचा वाढदिवस इथे साजरा केला जात आहे. पहिल्या दिवशी आपण पाहिला किरण म्हात्रे वाकलनचा, त्याचा वाढदिवस साजरा केला. आज पाहतोय धीरज भोईर, सूरज भोईर याचा वाढदिवस. राजा अदईकर, गाणं झालंच पाहिजे. हॅलो हॅलो कार्यक्रम रोज चालू आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कुठेतरी आवाजामध्ये कमीपणा वाटेल, पण कैलासदादाचं आणि गुरुदादाचं मी मनापासून आभार मानतोय. खरं म्हणजे मी इथे 5 दिवस पाहिजे होतो, पण दादानीच एक निर्णय घेतला की तुझं कार्यक्रम चालू आहे आणि माझी शूटिंग चालू आहे, तर चौथ्या दिवसाला संध्याकाळी आला तरी चालेल, काही हरकत नाही आहे. कारण दादा टेटसवर माझं बघतोय. आणि सर्वांना विनंती आहे, अशी पंढरी पंढरी हा गाण्याचा स्टोरीमध्ये तुम्ही सर्वांनी ऐकलेला आहे, तसाच एक पंढरीचा आणि शिर्डीचा साईबाबांचा आणि विठोबाचा एक गाणं येतोय, तर त्या गाण्याला प्रतिसाद द्या आणि शेअर करा, लाईक करा. राजा आदयकर ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना करतोय. सूर्यदादाच्या वाढदिवसात होतोय आनंद कैलासदादात. पाहुणी मंडळी सारी जमले गो, त्याला शुभेच्छा द्यायला त्याच्या वाढदिवसाला. आई गुरु जमला सूरज दादाच्या बर्थडेला, गावचारा जमला या सूरज दादाच्या बर्थडेला. सूरज दादाच्या बर्थडेला, सूरज दादाच्या बर्थडेला. कैलास दादाने की कहाणीला सूरज दादाच्या वाढदिवसाला. गुरु दादाने की कहाणीला सूरज दादाच्या वाढदिवसाला.
राजा दादा देव आईलाई म्हटलेला त्याचा गाणी यो गायाला त्याच्या वाढदिवसाला गावसरा जमला या सूरज दादाच्या बटेला गावसरा जमला या सूरज दादाच्या बटेला सूरज दादाच्या बटेला सूरज दादाच्या बटेला साऱ्या मित्रांना आनंद झाला सूरज दादाच्या वाढदिवसाला उदंड आयुष्य लाभू दे त्याला हेच मागणं माझं देवाला पाहुणे मंडळी सारी आईले गो त्याला शुभेच्छा द्यायला त्याच्या वाढदिवसाला गावसरा जमला या सूरज दादाच्या वटेला गावसरा जमला या सूरज दादाच्या वटेला गावसरा जमला या सूरज दादाच्या वटेला पुन्हा एकदा सुरेश दादाला कैलास दादा गुरुदादाच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर सूरज हॅपी बर्थडे टू यू तसेच गुरुदादा बंधू यांची सुद्धा इथे उपस्थिती झालेली आहे क्या बात आहे राजा आदईकर यांचा आवाज आपण ऐकलात एक फेमस आणि खरोखरच आमचा अभिमान आपला आग्र्यांचा अभिमान नक्कीच खऱ्या अर्थाने ज्यांचे बरेच गाणी आपण ऐकतोय तर राजा आदईकर तुम्ही इथे आलात आणि या स्पर्धेच्या माध्यमातून परदेशी शोभा वाढवली अजून एक बर्थडे आहे तो देखील आपण साजरा करणार आहोत वासुदेव पाटील नारपोले यांचा तर नक्कीच मॅच स्टार्ट आहे मॅच चालूच ठेवा कारण याच्यानंतर एक सामना अजून बाकी आहे कारण पाहायला गेलं तर उद्या असे बरेच प्रोग्राम या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील तर बोलूया कॉमेडी बॉक्समध्ये एक हिदुटण्याचा बुलंद आवाज अप्रतिम समालोचक आमचे नितीन करण कालन यांच्याकडे आम्ही बोलतोय थँक्यू सर शब्द शब्द दुमदुमला तर नाद होतो शब्दाला शब्द घासला तर वाद होतो शब्दात शब्द खुलला तर संवाद होतो आणि शब्दाने शब्द फुलला तर सुसंवाद होतो तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत I11 क्रिकेट संघ गोवा आयोजित आई चषक 2021 या पर्वामध्ये दिवस चौथा आणि हा सामना तुमच्या समोर सध्या रंगतोय तो म्हणजेच विघ्नेश 22-11 करवले एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला जयदुर्गा रोहिंजनमध्ये रोहिंजनने सध्या पहिल्या सत्रामध्ये खऱ्या अर्थाने त्यांनी क्षेत्ररक्षण केलं सध्या पाठलाग करतात 71चा 70 उभारल्या त्या म्हणजेच विघ्नेश 22-11 करवलेने आडवा बॅटने या ठिकाणी नक्कीच ड्राईव्ह करण्याचा हा प्रयत्न नॉनस्ट्रायकिंगचे फलंदाज प्रणवच्या बॉडीला लागून हा चेंडू डायव्हर्ट झाला विरुद्ध दिशेने स्ट्रायकिंग एंडला सिंगल मिळत्या धावफलक सध्या आपण बघतोय ते म्हणजेच 6 वरती 14.20चा आस्किंग रन रेट आहे या सामन्यामध्ये आपण बघतोय बॅटिंग करत असताना ते म्हणजेच जयदुर्गा रोहिंजन समोर आघाडीला प्रतीक पाटील आणि प्रणव पाटील पीपी सध्या तुम्हाला पाहायला मिळतील ते पॉवर प्लेचा पहिला षटक ज्या षटकामध्ये गोलंदाज बाळाराम पाटील 2 चेंडू जुनी शिल्लक आहेत चौकाराने सुरुवात झाली या डावाची तयार होतात गोलंदाज बाळाराम पाटील पुढचा चेंडू निघून राईट हॅम ओव्हर द विकेट आडवा बॅटने ऑफ साइडला पूल केलाय आणि पूलचा हा फटका होतोय तो सक्सेसफुल पॉवर बॅक शॉट विकेट सिक्सर फटका पाहायला मिळाला मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर प्रणव हा जेन्युअन ऑलराऊंडर आहे या संघाचा गोलंदाजीमधून त्यांनी 2 षटका हाताळली
आणि त्यामध्ये 20 धावा नक्कीच खर्च केल्या आणि एक गडी देखील त्याने बाद केला. तो आता इथे आपण बघतोय त्याने आक्रमणाला सुरुवात केली. धावफलक आपण बघतोय 12 वरती आणि या दोन संघांमधून खऱ्या अर्थानं पुढच्या सामन्यामध्ये स्टार ओवे संघ वाट बघतोय कोणता संघ त्यांचा अगेन्स्ट येईल. आज चौथ्या दिवसामध्ये फक्त एक संघ टॉप 4 मध्ये जाईल. तिसरा संघ तुम्हाला पाहायला मिळेल टॉप 4 मध्ये जाणार. या अगोदर सुपर 4 मध्ये जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी आणि हर्षल 11 गणेशपुरी हा संघ पोहोचला. इनसाइड आउट कॉपी बुक स्टाईल एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चाललाय वाऱ्याच्या लाटांवरती स्वार उंची मापार षटकार. लई बली आलं माझ्या दोन 0चं आस्किंग रन रेट होतं. त्या आस्किंग रन रेट मेंटेन करत असताना पाहायला मिळतोय तो प्रणव पाटील बॅटिंग करत असताना जयदुर्गा 11 रोहिंजनच्या बाजूने तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिलं षटक संपन्न 18 आलेले आहेत आणि आता कुठेतरी ब्रेक थ्रूच्या शोधात असेल फिल्डिंग करणारा संघ. जरी त्यांनी 70 उभारल्या असल्या तरी तुम्हाला कोणतीही धावसंख्या विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. या सामन्यामध्ये सुरुवात तशीच करतात स्वप्नवत सुरुवात करत असताना. मी विनंती करेन आदरणीय श्री गोविंदजी पाटील साहेब जे रोहिंजनचे आहेत या पण आमच्या अतिथी कक्षामध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि ज्यांचं नुकतंच आगमन होतं ते आमचे झहीरजी पटेल या पण आमच्या व्यासपीठावरती जे रायगड समालोचक असोसिएशनचे सल्लागार आहेत आपलं मनपूर्वक स्वागत. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल सध्या 18 वरती. प्रणव पाटीलने एका बाजूने आक्रमणाला सुरुवात केली आहे तर पवित्रा दुसऱ्या बाजूने प्रतीक पाटीलचा कसा असेल जो सध्या आहे स्ट्रायकिंग एंडला. बॉलिंग मार्कवरती टाटा हॉस्पिटल एंड कडून गोलंदाज विक्रांत पाटील. जयदुर्गा रोहिंजनच्या अगेन्स्ट संघ आपण बघतोय तो विघ्नेश भावे शिलवण करवलेमध्ये हा बिग फाईट सामना तुमच्या समोर रंगत असताना दोन ताकदवान संघ आहेत, दोन तुल्यबल संघ आहेत. एकाच कॅलिबरचे दोन्ही संघ सध्या पुन्हा एकदा समोरासमोर. लॉंग ऑन डीप मध्ये त्यासोबत तुम्हाला पाहायला मिळेल स्वीपर कव्हर मिड ऑफ आतमध्ये आणि ऑनसाइड लेग क्षेत्ररक्षक आहे तो स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधोमध. शॉर्ट मिड विकेट तुम्हाला पाहायला मिळेल. त्यासोबत फाईन लेग थर्ड मॅन गली आणि पॉइंट सध्या इनफिल्ड मध्ये तयार होतात. गोलंदाज विक्रांत आडव्या बॅटने उचलला ऑफ साइडला हुक करतायत आणि आता हा चेंडू चाललाय तो स्क्वेअर लेग सीमारेषा पार. हा प्रतीक पाटील ठोकलाय धमाकेदार षटकार. वरती मजल मारत असताना पाहायला मिळतं. आजच्या दिवसामध्ये एका संघाने फक्त चेस डाऊन केली धावसंख्या आपण जर बघितली तर आणि रोहिंजन संघाने देखील या अगोदरच्या सामन्यामध्ये पहिल्या 3 सामन्यांमध्ये 60 धावा 60+ धावसंख्या आपण बघितली ती चेस करता आली नाही समोरच्या संघांना. फुलर लेंथ वेगवान चेंडू होता. अंपायरचा नो बॉलचा इशारा आणि इथे मिळतोय हा चौकार. सो 1+4 एकंदरीत 5 धावा अवांतरच्या स्वरूपात. अंपायरचा 22चा इशारा देखील आलाय. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. कबरेच्या वरती होता चेंडू. वेस्ट आहे भरपूर वेगाने हाताळला होता गोलंदाजाने. आपण बघितलं तर विक्रांत पाटील एक्स्ट्रा पेस नक्कीच होता या चेंडूमध्ये परंतु नियंत्रण नव्हतं आणि ते नियंत्रण कुठेतरी आता त्यांना नक्कीच महागात पडलंय. फलक आपण बघतोय 29 वरती 6वा आजच्या दिवसामधला हा नो बॉल आपल्याला पाहायला मिळतो. फ्री हिटचा चेंडू असेल उभा असेल फलंदाज ती प्रतीक पाटील साठी जो आहे स्ट्रायकिंग एंडला. हुक करतायत लिडिंग एज घेतली. हा चेंडू हवेमध्ये लॉंग स्टॉपला भरपूर वेगाने चेंडू चाललाय साइड स्क्रीनच्या दिशेने सीमा पार चौकार.
संघ आपण बघतोय तो म्हणजेच विघ्नेश भावेश 11 करवले, जो 2019च्या पर्वामध्ये याच स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांकावरती थांबला होता. अधुरं स्वप्न पूर्ण करण्याच्या ईर्षेने या यंदाच्या हंगामामध्ये तो उतरला, या पर्वामध्ये उतरला. त्यांच्या अगेन्स्ट आहे तो संघ तुम्हाला पाहायला मिळतोय जयदुर्गा रोहिंजन, आणि आता पार्टनरशिप पाहायला मिळते ती आतापर्यंत 33 धावसंख्येची. षटक प्रगतीपथावर दुसरं असताना आता धावसंख्येची गती 4 झोन बॅटिंग करत असताना दोन्ही फलंदाज पाहायला मिळतात. एका बाजूला अगोदरच्या षटकामध्ये आपण बघितलं प्रणव पाटील आणि आता प्रतीक पाटील. पुलर लेन ड्राईव्ह करतात, बॅटचा चेहरा उघडला, मिड ऑफला थोडंसं फंबल आणि सिंगल कंप्लीट. चेंडू जसा निसटला की रन वेगाने कंप्लीट करत असताना आपण बघितलं अविनाश होते त्या ठिकाणी. मिड ऑफच्या दरम्यान सिंगलने धाव फलक पुढे जात असताना आपण बघतोय ते म्हणजे 34 वरती. धावांचा वेग भरपूर पाहायला मिळतोय. एखाद्या गाडीचा वेग जर तुम्हाला कमी करायचा असेल तर स्पीड ब्रेकर उभे करण्यात येतात खऱ्या अर्थानं रस्त्यामध्ये, आणि इथे धावांची जर गती कमी करायची असेल तर ब्रेक थ्रू मिळवावे लागतील, विकेट घ्यावे लागतील. समोरच्यांकडून गोलंदाज विक्रांत पाटील. व पिच इनसाइड आउट, कॉपी बुक मध्ये खेळले, गॅप मध्ये डायव्हर्ट झाला चेंडू, स्वीपर कव्हरला चालला, टप्पा पडला, क्षेत्ररक्षकाने कव्हर करून फेक केली, परंतु 2 धावा ते रोखू शकत नव्हते. 2 धावा मिळत आहेत आणि धाव फलक आता पाहायला मिळेल पुढे जात असताना आपण बघतोय ते म्हणजेच 36 वरती. एक चेंडू महत्वाचा आहे, दोन्ही संघ संघर्ष करतात आणि या ठिकाणी आपण बघतो हा सामना देखील तितकाच महत्वाचा आहे. 70 उभारलेला आहे, जी खेळी केली खऱ्या अर्थानं 36शी. फलंदाज सचिन गायकरने आणि त्यानंतर 6 चेंडू 23शी जी खेळी केली फलंदाज विकी पाटीलने, त्या खेळींना उत्तर देत असताना जणू काही प्रतीक पाटील आणि प्रणव पाटील. वेगवान चेंडू होता, हलकस अपील करण्यात आला, ऑफस्टम्पच्या थोडा बाहेर, तसा बॅकफुटला आला आणि गोलंदाजाने त्याच्या विरुद्ध दिशेला ऑफस्टम्पच्या बाहेर या चेंडूला हाताळलं. हा चेंडू आपण बघतोय तो निर्धाव, डॉट बॉल. वार पलटवार क्रिकेटमध्ये तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतील प्रत्येक चेंडूवरती. निर्धाव चेंडू येतोय, चेंडू अजूनही एक पॉवर प्ले मधला शिल्लक असेल. 5 षटकांचे दुसरं सत्र जिथे 30 चेंडू आणि 71चं समीकरण होतं, आतापर्यंत 11 चेंडूंमध्ये 36 वरती मजल मारली आहे. की बॅटिंग करणाऱ्या जयदुर्गा रोहिंजन संघाने ती देखील नाबाद. एज आहे आणि हेस्टी रक्षकाच्या हाताला चाटून हा चेंडू फ्लाय झालाय आणि चाललाय तो थर्डमॅन सीमा पार, चौकार. सूर्यदादाच्या वाढदिवसात होतोय आनंद कैलासात, पाहुणी मंडळी सारी जमल रे गो, त्याला शुभेच्छा द्यायला त्याच्या वाढदिवसाला. आई गुरु जमला सूरज दादाच्या बर्थडेला, गावचारा जमला या सूरज दादाच्या बर्थडेला, सूरज दादाच्या बर्थडेला, सूरज दादाच्या बर्थडेला. सूरज भोईर यांचा आज नक्कीच या ठिकाणी वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. एक चांगले गायक जे कुतार पाडायचे आहेत आदरणीय श्री राजा गायकर यांच्या माध्यमातून आपण संगीत देखील ऐकलं. राजा आदईकर, माफ करा, जे कुतार पाडायचे आहेत त्यांच्या माध्यमातून आपण संगीत ऐकलं. या अगोदर 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. टीट फॉर टॅट, जसाच तसं उत्तर देणं गरजेचं असतं आणि ते उत्तर दिलं. कारण अगोदरच्या सत्रामध्ये 2 षटकांमध्ये शेवटच्या आल्या होत्या त्या 38 धावा आणि पॉवर प्लेच्या पहिल्याच 2 षटकांमध्ये येत आहेत त्या नॉट आउट, नाबाद 40 धावा. तुमची चांगली सुरुवात यशाचा अर्धा पल्ला पार करते आणि ते काहीसा अर्धा पल्ला पार करत असताना दोन्ही फलंदाज पाहायला मिळतात. 18 मध्ये 31चं समीकरण, हे समीकरण थोडं आता जवळ येत असताना पाहायला मिळत आहे. परंतु क्रिकेट असा एक खेळ आहे, क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. अनिश्चितेने भरलेला क्रिकेटचा खेळ या मॅच मध्ये कशा पद्धतीने आता या ठिकाणी गिअर चेंज करेल. या षटकामध्ये गोलंदाज तिसऱ्या पाहायला मिळतोय तो राहुल पाटील. पहिला चेंडू फुलटॉस होता, ऑन साइडला पॅरलल स्ट्रोक आहे आणि मिड विकेटला गवसले गेले. खूप चांगला झेल अक्षय पाटीलने टिपला आणि पहिल्या विकेटचं पतन, ज्या ब्रेक थ्रूच्या शोधात होता संघ, तो ब्रेक थ्रू मिळवला या गोलंदाजाने. 40 वरती पहिला धक्का. बारा धावसंख्येचं योगदान देऊन माघारी परतला. 6 चेंडूंचा सामना केला, 1 चौकार 1 षटकाराची त्याची इनिंग राहिली. प्रतीक पाटील बाद झालाय. प्रणव अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे आणि 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय तो फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला विक्रम पाटील. पहिलं यश गोलंदाज आपण बघितला तो म्हणजेच
राहुलने पहिल्याच चेंडूवरती विकेट मिळवली आहे. हा तिसरा फ्रेश गोलंदाज येण्याचं कारण 2 षटकं मागणी होती पहिली. राईट हॅममध्ये विकेट. ऑन साईडला फ्लिक केलाय, मिस टायमिंग आहे. ऑर्थोडॉक्स लॉंगर मध्ये हा चेंडू टप्पा पडलाय आणि क्षेत्ररक्षक चांगला प्रयत्न करतात, अडवला चेंडूला. सेकंड अटेम्प्ट मध्ये एका जाताने विक्की पाटीलने या चेंडूला उचलून फेक केली. धावा मिळतात तोपर्यंत 2 आणि धाव फलक 42 वरती. विक्की पाटीलची खेळी कोण विसरू शकेल. स्लॉगर मध्ये तो आला, अवघ्या 6 चेंडूंचा सामना केला आणि नॉट आउट 23 धावसंख्येची त्याची शॉर्ट अँड स्वीट इनिंग राहिली. ती बॅटिंग करणाऱ्या भावेश विघ्नेश 11 करवलेसाठी. धावा आतापर्यंत 42. गोलंदाज राहुल. ऑन साईडला मिस टायमिंग, लॉफ्ट केल्या चेंडूला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक वेगाने आला त्या ठिकाणी आणि आता कॅच ड्रॉप. विकेट महत्वाची होती. नाराज आहे स्वतःवरती त्या ठिकाणी अक्षय पाटील. या अगोदर एक सुंदर जल त्याने टिपला होता प्रतीकचा. प्रणवची विकेट तितकीच महत्वाची आहे. तो तग ठोकून बॅटिंग करतो आणि जणू काही या फलंदाजाला या क्षेत्ररक्षकाने आयुष्यमान भवचा शुभाशीर्वाद दिलाय तो या सामन्यामध्ये. नाव फलक 44 वरती लक्ष असताना 71चं इथे दुसरी विकेट नक्कीच संधी होती, परंतु ती संधी गमावली आणि संधी आता प्रणव पाटीलसाठी आहे. धावफलक आपण बघतोय सध्या आहे ते 44 वरती. समीकरणाचा विचार केला तर चेंडू शिल्लक आहेत ते 15 आणि 15 मध्ये बनवायचा आहे धावा जयदुर्गा रोहिंजनला, त्या म्हणजे 27. ऑन साइड टीम मध्ये स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑफ सोबत स्वीपर कव्हर. पिच होता ऑन साइडला. पुन्हा एकदा संधी आहे का. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन आहे, वॉड कॅच विकी पाटील यावेळेला पाहायला मिळाला. इलेक्ट्रिफाईड फिल्डिंग, भरपूर वेगाने धावला आणि एक स्टनिंग कॅच घेत असताना प्रणव पाटील होतोय आता बाद. षटकामध्ये राहुल पाटील आला आणि त्याने हेच सांगितलं प्रणव पाटील आणि प्रतीक पाटीलला की तुम्हारे हर वार का मैं पलट वार हूं. कारण ज्या प्रतीक पाटीलने आणि प्रणव पाटीलने 40ची भागीदारी केली होती. प्रतीक पाटील पहिल्या चेंडूवरती राहुलचा बाद झाला आणि एक जीवनदान मिळाल्यानंतर प्रणव पाटील मोठी कामगिरी करू शकला नाही. त्याने आतापर्यंत खेळी साकारली ती म्हणजे 27ची, परंतु जीवनदानानंतर एकही धाव तो उभारू शकला नाही. गोलंदाजाचं कौतुक करेन. या सामन्यामध्ये ट्विस्ट आता आणतायत कल्लाटने देत असताना या डावाला पाहायला मिळतात. 4 चेंडूंचा त्यांनी या ठिकाणी खेळ केला. आतापर्यंत 2 विकेट मिळवलेत, तर 2 दुहेरी धावा अर्थात 4 धावा खर्च करत असताना 2 विकेट मिळवणारा हा गोलंदाज या षटकामध्ये आपण बघतोय तो राहुल पाटील. विक्रम आणि विक्रमच्या सोबतीला येतात 4थ्या क्रमांकावरती ते म्हणजेच आशिष पाटील. सध्या असतील नॉन स्ट्रायकिंग एंडला. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार होतोय. संघर्ष आता प्लॅनिंग तुम्हाला पाहायला मिळेल. रणनीती कट रचले जातील. दोन्ही बाजूने संघर्ष सुरू आहे तो विजयासाठी. विजय या अगोदर मिळवला सामन्यांमध्ये, परंतु आता विजयाची त्यांना घोडदौड सुरू ठेवायची आहे या स्पर्धेमध्ये. तो त्याच्यासाठी प्रयत्न करत असताना दोन्ही संघ दोन्ही गावांची अस्मिता जपण्यासाठी अस्तित्वासाठी लढत आहेत. एका बाजूला गोलंदाज राहुल पाटील तर स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय गोलंदाज लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी चेंडू आणि बॅटचा बरोबर प्रॉपर संबंध नव्हता. बॅटची कडा घेऊन हा चेंडू नक्कीच त्या ठिकाणी शॉर्ट स्क्वेअर लेगला आपण बघितला. सिंगल मिळते आणि धाव फलक पुढे जात असताना आपण बघतोय ते 45 वरती. 45 वरती धाव फलक तुम्हाला पाहायला मिळते. चेंडू अजूनही शिल्लक आहे ते 13 मध्ये बनवायचे आहे 26. 2 षटकांमध्ये 40 आल्यात आणि त्यानंतर हे षटक थोडं का होईना या डावाला कल्लाटी देणार. धावसंख्येचा ग्राफ वरती चढत होता, त्या ग्राफला खाली आणण्याचं काम करतोय तो गोलंदाज राहुल पाटील. शेवटचा चेंडू या षटकामधला. आशिष पाटील साठी फुलरलेत. येस इट इज आउट. यस त्यांचा मधोमध गवसले गेले. फास्ट हिट फुल टॉस होता. पूर्णपणे नेस्तीनाबूत केले ते फलंदाज आशिष पाटीलचे इरादे. होतोय बाद 45 वरती. तिसरा धक्का बॅटिंग करणारा जयदुर्गा रोहिंजनला. तर याच दरम्यान व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन झालंय ते सन्माननीय विक्रम कामसे साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कमबॅक प्रत्युत्तर देणं काय असतं या गोलंदाजाने दाखवलंय. कारण 3 षटकांचा खेळ संपन्न. धावा आता 45 झाले. 3 गडी देखील बाद होतात. विक्रम पाटील अजूनही आहे आणि त्याच्या सोबतीला मैदानाच्या आतमध्ये उतरतोय तो फलंदाज अक्षय पाटील. 12 चेंडू आणि 12 मध्ये आता गरज आहे ती 26 धावसंख्येची. ड्रिंक्स ब्रेक पाण्याचं सेवन होते आणि त्यासोबत आता रणनीती प्लॅनिंग आखली जाईल या ठिकाणी. कशा पद्धतीने आता पुढच्या इथे या ठिकाणी नक्कीच कट रचत असताना इम्प्लिमेंट अंमलात आणलं गेलं त्या प्लॅनिंग
नक्कीच हे तुम्हाला पाहायला मिळेल दोन्ही संघांच्या माध्यमातून. अक्षय आणि दुसऱ्या बाजूला विक्रम असतील बॅटिंग करत असताना 12-26 त्यांच्या समोर समीकरण. तर व्यासपीठावरती आपण सत्कार सोहळ्याकडे बोलतोय. सन्माननीय विक्रम कानसे यांचं इथे आत्ताच आगमन झालंय. त्यांचं देखील या व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान करणार आहोत. तर या आपण तसेच किशोर चौधरी यांना देखील विनंती आहे की आपण देखील आपला देखील शुभ सन्मान इथे केला जाईल. तसेच संदीप घरत यांना देखील विनंती आहे की आपण देखील या आपला देखील शुभ सन्मान इथे केला जाईल. तर बोलूया कॉमेडी बॉक्स मध्ये पुन्हा एकदा करण कालन यांच्याकडे. चला यानंतर देखील आणखी एक सामना मला कव्हर करायचा आहे. दोन्ही संघ आपण कॉपरेट करा, सहकार्य करा. तुमच्या सहकार्याची अपेक्षा असेल, वेळेचं भान राखा, कारण यानंतर आम्हाला एक सामना कव्हर करायचा आहे. त्याच कारणास्तव आम्ही या सूचना करतोय. चेंडूची मागणी करण्यात येते, चेंडू आपण द्यायचा आहे. 12 मध्ये 26 समीकरण आहे. या सामन्यामध्ये विघ्नेश भावे शिलेबंद करवलेच्या विरोधात संघ तुम्हाला पाहायला मिळतोय तो जय दुर्गा रोहिंजन मध्ये सुरू असलेला सामना. 12 मध्ये 26 समीकरण. मैदानाच्या आतमध्ये विक्रम तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. त्याने एका चेंडूचा सामना करत असताना एक धाव उभारली. तर दुसऱ्या बाजूला नौखा फलंदाज 5व्या क्रमांकावरती अक्षय पाटील. मान्यवरांचा होतोय त्या ठिकाणी सन्मान. तसेच आमचे योगेश पाटील खारघर त्यांचं देखील इथे आगमन झालंय. रमेश ठाकूर, योगेश पाटील, योगेश या आपला देखील शुभ सन्मान इथे होईल. ओके, बोलूया करण यांच्याकडे. चौथं षटक आणि या षटकामध्ये पुन्हा एकदा आता कंटिन्यू करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल तो विक्रांत पाटील, ज्याने दुसरं षटक हाताळलं होतं 22 धावसंख्येचं. जरी ते मागणं षटक असलं तरी नक्कीच विश्वास त्याच्यावरती दाखवण्यात आलाय. टाटा हॉस्पिटल एंडकडून पाहायला मिळेल समोरच्या एंडकडून विक्रांत पाटील. त्याच्या अगेन्स्ट स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय तो फलंदाज विक्रम पाटील. 12 चेंडू 26 धावा. पहिला चेंडू बॅक टू दी बॉल ड्राईव्ह करतात. मिड ऑफ वरून त्या ठिकाणी पोहोचले आणि आशा करतोय गंभीर दुखापत नसेल गोलंदाजाला, कारण फॉलो थ्रो मध्ये त्या ठिकाणी ते पडलेत. फर्स्ट एड बॉक्स आपण लगेचच घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगली सुविधा खऱ्या अर्थानं. तर नक्कीच आपले माथाडी कामगार सेनेचे सर्व इथे कर्मचारी आहेत, तर त्यांचा इथे शुभ सन्मान होतोय या व्यासपीठावरती. तर जर जास्त लागला असेल तर त्याला बाहेर घेऊन या. नक्कीच त्या ठिकाणी थोडी का होईना दुखापत होते गोलंदाजाला, आणि ही चांगली बाब नसेल फिल्डिंग करणाऱ्या संघासाठी, कारण अगोदरच्या मॅचमध्ये देखील थोडेसे ते नक्कीच एन्जॉयर होते. आणि हा खेळाडू महत्त्वाचा आहे, तो त्यासाठी आपण बघू शकाल तो जिद्दीने पुन्हा एकदा उतरला. आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये तुम्हाला असे बरेचसे जिद्दी खेळाडू पाहायला मिळतील. थोडी इंजुरी जरी असली तरी ते मैदानाच्या आतमध्ये नेहमीच उतरत असताना पाहायला मिळतील. पहिलं षटक जास्त लागला असेल तर नक्कीच आपला समोर आयुष हॉस्पिटल आहे, तिथे नक्कीच त्यांची सेवा आहे आपल्या या स्पर्धेसाठी.
तर बघा जर जमत असेल तर खेळा, नाहीतर बाहेर येऊन आराम करा. कारण एक मॅच अजून बाकी आहे. कारण क्रिकेट पाहायला गेलं तर अजून भरपूर तुम्हाला खेळायचं आहे. तर त्याचा विचार करून नक्कीच त्रास जास्त होत असेल तर बाहेर येऊन बसले तरी चालेल. नक्कीच त्या ठिकाणी गोलंदाजाला दुखापत होते, तो म्हणजेच विक्रांत पाटील. 11 मध्ये अजूनही 25चं समीकरण आहे या सामन्यामध्ये, आपण बघू शकाल. 12th मॅन देखील आमच्या नक्कीच कॉमेंट्री बॉक्समध्ये असेल. तर पंच जरा जास्त लागला असेल तर त्याला बाहेर घ्या. 12वा खेळाडू आतमध्ये जाऊ दे, कारण याच्यानंतर अजून एक मॅच बाकी आहे आपली. कारण जर इंजुरी जास्त असेल तर रिस्क घेऊ नका. तर ओके होतंय खेळाडू. तर राजे डॉक्टर आहे आपला, ते देखील इथे येत आहेत. कारण त्यावेळी लाईव्ह पाहिली आणि त्यांनी लगेच गुरु शेठ म्हात्रेंना फोन केला की जास्त जर त्रास असेल तर मी येतो. म्हणजे एवढी सुविधा आहे इथे आपल्या या आई चषकामध्ये. हेच विशेष आहे कारण या स्पर्धेचं गुरुशेठ आणि कैलाशेठचं. नक्कीच दादांची जवळची माणसं भरपूर आहेत. सो हा सर्व मित्रपरिवार त्यांचा तुम्हाला नेहमीच त्यांच्या जवळीक असताना पाहायला मिळेल. सो 11 मध्ये आता 25 बनवायचे आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा लढवई आहेत, जिद्दी आहेत आणि आता पुन्हा एकदा ते मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. 11 मध्ये 25चं समीकरण असताना गोलंदाज विक्रांत पाटील पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती तयार होतो. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल तो म्हणजेच अक्षय पाटील, जो 5व्या क्रमांकावरती आलाय. 32 संघांचा समावेश असलेली ही स्पर्धा तुमच्या समोर. 4था दिवसाचा प्रथम क्रमांकाचा पारितोषिक 1 लाख रुपये, द्वितीय 50, तृतीय आणि चतुर्थ प्रत्येकी 25. मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक तुम्हाला पाहायला मिळते. राऊंड विकेटने तयार झाला, इनर एज आहे आणि आता वेगाने हा चेंडू चाललाय लॉंग स्टॉपला. आउटफील्ड फास्ट, सीमा रेषा पार, आणखी एक चौकार. योगेश म्हस्कर आणि गुरु म्हात्रे यांचे खास योगेश म्हस्कर यांचं इथे आगमन झालंय. तर त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. 10 चेंडूमध्ये 21 धावसंख्येचा आता एक गणित सोडवावं लागेल बॅटिंग करणाऱ्या जयदुर्गा रोहिंजनला. चौकार येतो, आतमधली कडा घेतली आणि यष्टीरक्षकाला भेदून हा चेंडू गेला. फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाने चांगले प्रयत्न केले, परंतु त्याच्या वाक्या बाहेर हा चेंडू आपण बघितला. लॉंग स्टॉपला गेला तो सीमारेषेच्या बाहेर. चौकार आलाय. धावफलक आपण बघतोय सध्या 50 वरती जाऊन पोहोचले. लक्ष 71चं असताना अजून 21 धावसंख्येची गरज आहे, तर त्यासाठी चेंडू शिल्लक आहेत ते 10 चेंडू 21 धावा. चेंडूची चात पडताळणी करण्यात येते आणि इथे पुन्हा एकदा सामन्याला होईल ती सुरुवात. प्रेक्षकांना मी विनंती करतोय, आमचे चिमुरडे आहेत, आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका. हा सामना महत्वाचा आहे. दोन्ही संघ लढतात, दोन्ही संघ संघर्ष करतात. सामन्याचा रिदम मध्ये नक्कीच थोडीशी इंजुरी झाली, कुठेतरी ब्रेक होता या सामन्यामध्ये, परंतु पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या नजरा लागलेल्या सामन्याच्या दिशेने 10 मध्ये बनवायचे 21. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहायला मिळतोय तो म्हणजेच अक्षय पाटील. बॉलिंग मार्कवरती विक्रांत पाटील तयार. एजा या ठिकाणी गरंगळतो चेंडू भोवऱ्यासारखा. सिरीज शॉर्ट लेग मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू सिंगल रोखू शकत नव्हते यष्टीरक्षक. सिंगलने धावफलक पुढे जाईल, तर म्हणजेच 51 वरती. चेंडू शिल्लक 9 आणि 9 मध्ये बनवायचे आहेत 20 धावा. या 3 चेंडूंमध्ये एक मोठा फटका खेळण्याचा नक्कीच प्रयत्न असेल तो बॅटिंग करणाऱ्या या संघाच्या दोन्ही फलंदाजांचा, विक्रम पाटील आणि
अक्षय पाटीलचा सध्या स्ट्रायकिंग एंडला विक्रम पाहायला मिळेल. त्याच्या नावातच विक्रम आहे आणि आता त्याला या ठिकाणी विक्रम रचावा लागेल विजयासाठी. 9 मध्ये बनवायच्या आहेत धावा त्या 20. 20 रिक्वायर्ड रिमेनिंग 9. ऑन साईडला लॉंग ऑन आहे विक्रमसाठी. त्यानंतर तुम्ही बघू शकाल मिड विकेट आणि त्यानंतर स्क्वेअर लेग पाहायला मिळेल. लॉंग ऑफ आणि डीपिश कबो पॉइंट देखील इनफिल्डच्या बाहेर. कट करतायत गॅप मधून हा चेंडू चालला थर्ड मॅनला वेगाने. बॅटच्या टो एंडला लागला हा चेंडू आणि थर्ड मॅन सीमारेषा गाठतोय. 4 चौकार. सर रिक्स उचलत नाहीयेत परंतु चौकार नक्कीच 2 येत आहेत या षटकामध्ये ज्यांची अपेक्षा होती आणि या चौकाराने धावफलक आता आपण बघतोय जाऊन पोहोचले 55 वरती. चेंडू शिल्लक 8 आणि 8 मध्ये आता 16ची गरज. धावांपासून चेंडू निम्मे आहेत. क्लोज येत असताना सामना तुम्हाला पाहायला मिळेल. 8 मध्ये 16ची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा बघतोय तो फलंदाज विक्रम पाटील 3ऱ्या क्रमांकावरती आलाय आणि आपलं कौशल्य पणाला लावून या ठिकाणी बॅटिंग करतोय. शफल झाला हवेमध्ये थर्ड मॅनला. पुन्हा एकदा त्याच्या डोक्यावरून हा चेंडू चाललाय तो थर्ड मॅन सीमारेषा पार. लागोपाठचा दुसरा चौकार. गरज आहे ती 12 धावसंख्येची. 2 चौकार आहेत त्या ठिकाणी. बॅटची कडा घेतली बाहेरची कडा घेऊन हा चेंडू थर्ड मॅनच्या वरतून गेला आणि कुठेतरी नक्कीच आपण बघू शकाल इरादे स्पष्ट आहेत. रिक्स उचलत नाहीये. शेवटच्या षटकापर्यंत त्यांना पोहोचायचं आहे परंतु 2 चौकार या चौकाराने अंतर कमी झालंय. 12ची गरज 7 चेंडूंमध्ये. विक्रांत पाटील कमबॅक कसं असेल. विक्रांत पाटील अजूनही उत्तर दिलेलं नाही या षटकामध्ये असेल त्याच्याकडे फक्त हा शेवटचा चेंडू. 7 मध्ये 12. आउटसाइड एजीएससीडीज आउट. अखेरच्या चेंडूवरती पाहायला मिळाला तो नक्कीच गडी बाद होत असताना. सो 59 वरती या ठिकाणी विकेट मिळते ती 4थी आणि आता हे समीकरण 6 मध्ये बनवायचे त्या धावा 12 बाद होतोय विक्रम पाटील. संख्येचं समीकरण हे गणित सोडवायचं आहे आता. विघ्नेश भावे शिलवण करवलेच्या अगेन्स्ट बॅटिंग करत असताना जयदुर्गा रोहिंजन 59 झालेले आहेत. गडी या ठिकाणी 4 बाद होत आहेत. विक्रांतची 2 षटकं दोन्ही षटकं मागणी राहिली. पहिल्या षटकामध्ये 22 आणि दुसऱ्या षटकामध्ये विक्रांतने 14 खर्च केल्यात. तर बाळाराम पाटीलचं पहिलं षटक 18चं आणि हे षटक आपण बघितलं राहुल पाटीलचं 3रं ज्यामध्ये फक्त डावाला खऱ्या अर्थानं कलाट मिळाली. फक्त 5 आणि 3 विकेट मिळवले ते राहुल पाटीलने आणि कुठेतरी त्याने मात्र शमवण्याचं काम केलं ते फलंदाजाने. 59 झालेले आहेत. 12ची अजूनही गरज आहे या सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना जयदुर्गा रोहिंजनला. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आपण बघतोय अक्षय पाटील आणि तर जरा स्पीडअप करा पंच. सामना खेळवायचा बाकी आहे. भरपूर उशीर झाला या सामन्याला माझ्या मते. किती वेळ होतोय. नक्कीच 1.5 तास या सामन्याला लागलाय माझ्या मते. तर स्पीड घ्या. मला स्पीडअप करायचंय कारण वेळ नावाच्या गाडीला रिव्हर्स गिअर आणि ब्रेक नसतो. सो आपण वेळेचं भान राखा. 6 मध्ये 12ची गरज. निर्णायक षटकामध्ये आलाय तो गोलंदाज विकी पाटील ज्याने फलंदाजीमधून नाविन्यपूर्ण यश मिळवलं. दोन्ही सामन्यांमध्ये पहिल्या सामन्यामध्ये अफलातून कामगिरी आणि या सामन्यामध्ये देखील 23 धावसंख्येची त्याने इनिंग साकारली आहे. त्याच्या हातामध्ये हा चेंडू. अगोदरच्या सामन्यामध्ये देखील त्याने 21 डिफेन्स केला होता. या सामन्यामध्ये 12 करायचे आहेत. पहिला चेंडू उवा पिच होता. बॅक टू दी बॉल फॉलो थ्रो मध्ये अडवलाय आणि पहिला चेंडू येतोय तो निर्धाव. संघर्ष पाहायला मिळेल प्रत्येकी चेंडूवरती या ठिकाणी. नक्कीच आता चेंडू शिल्लक 5 आणि 5 मध्ये बनवायच्या त्या धावा 12. स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय फलंदाज अक्षय पाटील. 6व्या क्रमांकावरती नॉन स्ट्रायकिंगला जितेश आलाय. 5 मध्ये 12. आडव्या बॅटने या ठिकाणी पूल केलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचलाय. डाऊन दी बॉल. रोहित अक्षय पाटील पाहायला मिळाला त्या ठिकाणी आणि बाद होतो या ठिकाणी फलंदाज अक्षय पाटील.
रायगडचा नावा आमचा दीपा पाटील साहेब. विकेट या ठिकाणी मिळवले. सो आता 4 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत 12. विकी पाटील निर्णायक षटकामध्ये आहे. प्रत्येकी चेंडू त्याला तोलून मापून टाकायचा आहे. 2 पहिला चेंडू निर्धाव आणि त्यानंतर विकेट. सो 2 चेंडूंवरती एकही धाव त्याने खर्च केलेली नाहीये. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण बघतोय तो म्हणजेच आता जितेश पाटील. तो नॉन स्ट्रायकिंग एंडला आलाय तो सुशांत पाटील. 4 मध्ये 12. बंटी आलेत नॉन स्ट्रायकिंग एंडला. विकी पाटील पुढचा चेंडू घेऊन पिच लॉफ्ट केलाय. लॉंग ऑनला चेंडू हवेमध्ये आणि हा षटकार सांगून देतोय जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. 3 मध्ये 6ची गरज. शिंदे यांचं आगमन झालंय. स्वागत षटकाराने झालंय. दोन्ही यंगस्टर मैदानाच्या आतमध्ये आहेत. मैदानाच्या आतमध्ये जितेश जो 6व्या क्रमांकावरती आला आणि षटकाराने त्याने इंडिव्हिज्युअल अकाउंट ओपन केलंय जिथे गरज आहे जयदुर्गा रोहिंजनला. चेंडू शिल्लक 3 मध्ये बनवायचे आहेत. त्या धावा आपण बघतोय 6. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. सध्या सिली मिडॉन तैनात करण्यात येते आणि त्यासाठी काही वॉर्निंग त्या खेळाडूला त्या क्षेत्ररक्षकाला देण्यात येतात. आमचे अंपायर त्या ठिकाणी आहेत. फक्त उशीर नकोय. वेळेचं भान आपण राखा. 3 मध्ये 6. स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय फलंदाज जितेश पाटील. आता गोलंदाजावरती देखील थोडंसं दडपण असेल. ज्या गोलंदाजाने 2 चेंडू एकही धाव खर्च केली नव्हती. 3ऱ्या चेंडूवरती षटकार आलाय. 3 मध्ये 6ची गरज. विघ्नेश भावेश 11 करवल्याच्या अगेन्स्ट जयदुर्गा रोहिंजन. आखू टप्प्याचा चेंडू ऑन साइडला वळवला. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक अक्षय पाटील वेगाने चेंडूवरती सिंगल कंप्लीट फेकी. स्ट्रायकिंग एंडला चेंडू आलाय. थांबले दोन्ही फलंदाज आणि मिळते फक्त 1 रन. गुड फिल्डिंग. डीप मध्ये अक्षय पाटीलने आज इम्प्रेस केलं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्याने केलंय. आणि आता आपण बघतो या सामन्यामध्ये 2 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 5 धावा. स्ट्रायकिंग एंडला येतोय फलंदाज सुशांत. सुशांत सध्या तुम्हाला पाहायला मिळच्या 7व्या क्रमांकावरती आलेल्या स्ट्रायकिंग एंडला. 2 मध्ये या सामन्यामध्ये गरज आहे ती आता 5 धावसंख्येची. विकी पाटील व पिच लिडिंग आहे. जवळमध्ये हा चेंडू झेलची संधी असेल. मिड ऑफला पोहोचले त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरचे क्षेत्ररक्षक. कॅच ड्रॉप सेकंडचा प्रयत्न. डायरेक्ट हिट झालंय आणि अंपायरने रेफर केलंय थर्ड अंपायरकडे हा डिसिजन. 2ऱ्या विकेटसाठी धावले होते. 2ऱ्या रनसाठी या ठिकाणी आणि त्या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्यात आलेला आहे. थर्ड अंपायरकडे हा डिसिजन आता ऑनफिल्ड अंपायरने सोपवलेला आहे. कंट्रोल रूम मध्ये आमचे त्या ठिकाणी थर्ड अंपायर आहेत. अर्थातच रवी पाटील सर जे रोहिंजनचे आहेत आणि आमचे मॅनेजमेंट कमिटी मेंबर्स देखील त्या ठिकाणी आहेत. डिसिजन भरपूर महत्वाचा आहे कारण सामना क्लोज आहे. 2 मध्ये जिथे 5ची गरज होती. एक सिंगल कंप्लीट झाली आणि 2ऱ्या धावेसाठी रिस्की सिंगल 2री रन होती खऱ्या अर्थानं. सो त्यासाठी अंपायरने हा डिसिजन देखील थर्ड अंपायरकडे रेफर केलेला आहे. टेक्नॉलॉजी आहे, यंत्रणा आहे. WTC वाहिनी या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट करते आणि हे क्षणचित्र टिपलेलं आहेत आमच्या कॅमेरामॅनने. सध्या कंट्रोल रूम मध्ये आमचे थर्ड अंपायर त्या ठिकाणी हे बघत आहेत. कालचाच दिवस खऱ्या अर्थानं आपण जर बघितलंय दोन्ही संघ समोरासमोर होते आणि तेव्हा एका चेंडूमध्ये 3ची गरज असताना चौकार ठोकला होता तो जयदुर्गा रोहिंजनच्या प्रणव पाटीलने. आणि आता हा सामना एका चेंडूची नक्कीच अपेक्षा असेल परंतु धावा किती असतील. इथे सेकंड रन कंप्लीट झाले की नाही त्यासाठी रेफर करण्यात आलेला आहे हा डिसिजन. थर्ड अंपायर आमचे आहेत. क्लोज आहे डिसिजन. क्रुशल स्टेजला हा सामना देखील आहे. सो डिसिजन राईट येणं गरजेचं आहे. त्यासाठी या ठिकाणी नक्कीच थोडा उशीर जातोय परंतु हा डिसिजन अगदी योग्य तुमच्या समोर असेल. सो 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. सो आता या सामन्यामध्ये कालचं समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा 2 तेच संघ समोरासमोर आहेत. दिवस फक्त आपण बघू शकाल आजचा
वेगळा, स्पर्धा वेगळी आणि आता एका चेंडूमध्ये 3 धावसंख्येचं समीकरण, कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. काल प्रणव पाटील होता, आता स्ट्रायकिंग एंडला सुशांत पाटील आहे. गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. काल गोलंदाज देखील वेगळा होता, आज गोलंदाज आहे तो विकी पाटील. एका चेंडूमध्ये 3ची गरज आणि कंपल्सरी चेसिंग. श्वास आहे नासबद उट्टट पिंगट जाट बाण दंडनाथ. श्वास घेताना आता दोन्ही संघांच्या पासण्या पासपूस पासपूस फुसफुस करतील. गोरक्षनाथ पवार यांचा आवाज आपण ऐकला. तो एकामध्ये 3ची गरज, 1 चेंडू 3 धावा हे समीकरण. विजयासाठी स्ट्रायकिंग एंडला सुशांत पाटील तयार होतोय, तर बॉलिंग मार्क वरती विकी पाटील. या चेंडूसाठी टाळा नक्कीच व्हायला हव्यात. 1 चेंडू 3 धावा. ऑन साइडला लॉफ्ट केलाय आणि हा गोल्डन षटकार, सुवर्ण षटकार ठोकलाय तो सुशांत पाटीलने. टीम जयदुर्ग रोहिंजन पुढच्या फेरीमध्ये दाखल. हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला रोंजन संघ टॉस साठी या आपण. रोंजन टीम टॉस साठी या आपण. आणि या मॅचचा महोदय मॅचचा